विधान भवन परिसरातून एक मोठी बातमी समोर येते। विधिमंडळ परिसरामध्ये झाडावर चढून आंदोलन करण्यात आलेले आहे। विधिमंडळ परिसरातली दृश्य आपण पाहतोय। यावेळेस झाडावर चढून आंदोलन करण्यात आले। विधिमंडळ परिसरामध्ये आणि मंत्रालयाच्या परिसरामध्ये अनेकदा आंदोलनं केली जातात आणि आता चक्क झाडावर चढून या आंदोलकांनी त्यांचं आंदोलन, त्यांच्या मागण्या इथं पोस्टरद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। विधिमंडळ परिसरातली दृश्य आपण पाहतोय। विधिमंडळ परिसरामध्ये झाडावर चढून आंदोलन करण्यात आलेलं आहे। दरम्यान अग्निशामक दलाच्या गाड्या तिथे पोहोचल्या असून आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न होता। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रुपाली, सद्यस्थिती काय आहे तिथे? विधान भवनाच्या बाहेर असलेल्या एका झाडावरती एक युवक जो आहे तो चढलेला आहे आणि त्या ठिकाणी बॅनर झळकवत हा युवक जो आहे तो आंदोलन करत आहे। खरं तर त्याचा विषय काय आहे किंवा कशा संदर्भात त्यांनी आंदोलन केलेलं आहे हे मात्र कळू शकलेलं नाहीये। मात्र आपण जेवढं बॅनरवरती आपल्याला पाहायला मिळते की काही एक्सपोर्ट संदर्भातला हा विषय आहे, निर्याती संदर्भातला हा विषय आहे आणि त्यासाठी म्हणून हा युवक जो आहे तो आंदोलन करताना पाहायला मिळतोय। खरं तर सध्या आपण बघतो की अधिवेशनाचा कार्यकाळ चालू आहे आणि त्याच्यामुळे विधान भवनामध्ये सगळेच मंत्री, सगळेच आमदार यांची ये-जा चालू आहे। एकूणच पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि अशा बंदोबस्ताच्या वेळी सुद्धा अगदी विधान भवनाच्या मेन गेट समोर खरं तर हा व्यक्ती जो आहे तो खरं तर या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या एकूणच पोलिसांचे प्रयत्न चालू आहेत की त्या व्यक्तीला खाली उतरवलं गेलं पाहिजे। मात्र आपण पाहत आहोत की आपण जर या झाडाची एकूणच उंची तरी बघितली तरी बराच वर जाऊन हा व्यक्ती बसलेला आहे आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या बॅनरच्या माध्यमातून खरं तर तो त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, मागण्या तो मांडण्याचा प्रयत्न करतोय। धन्यवाद रुपाली, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर विधिमंडळ परिसरामध्ये हे आंदोलन सुरू आहे। युवा शेतकरी आक्रमक झाला असून त्यानं थेट झाडावर चढून, उंच झाडावर चढून आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। निर्याती संदर्भात प्रश्नावर त्यानं काहीतरी आंदोलन साठी मजकूर लिहिलेला आहे, मात्र त्याच्या एकूणच मागण्या काय हे अजून समजू शकलेलं नाही।